राजेवाडी गावात इरिगेशन गट नंबर 38 गट नंबर 38 मधील आज जी आटपाडी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला माजी सैनिक बसलेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबा राजेवाडीतल्या शेतकऱ्यांनी जमिनी काढून दमदाटी करून बोगस जमिनी लाटलेल्या आहेत. असं काही प्रकार नाही, तो प्रकार पूर्ण खोटा आहे. माजी सैनिकांचे वारसदार येऊन त्या शेतकऱ्यांना वारंवार दम देतात आणि ब्लॅकमेलिंग करतात की बाबा तुम्ही जमिनी सोडा, नसेल तर आम्ही हरिजन म्हणजे अँटी मागासवर्गीय केस घालू, असं करू तसं करू. परत आमचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्हाला इरिगेशनला इरिगेशनला जी जमिनी दिली आहेत सैनिकांना, ती खाण्यासाठी दिलेत. ह्या जमिनी पूर्वी शेतकऱ्यांच्याच आहेत, राजेवाडीतल्या अक्वायर झालेल्या आहेत. म्हणून काही राजेवाडीच्या शेतकऱ्यांनी खायचं नाही का? आणि राजेवाडीच्या शेतकऱ्यांनी जी करून खातेत ती तयार केलेली जमिनी आहेत. आज तयार केलेल्या जमिनीत शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालू आहे आणि उदरनिर्वाह चालू असताना ह्यांनी वारंवार त्रास नाही दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की बाबा तुमचं म्हणणं आहे की बाबा तुमच्या जमिनी तुम्ही कसं असताना कशा काढल्या, लोकांनी काढलेल्याच नाहीत, हे तुमचा आरोप आहे. आणि तुम्ही तिथं त्या ऑफिसकडे किंवा त्या सिस्टमला कधी भाडेपट्टाही करायला फिरकलेलाच नाही. ज्या सैनिकांच्या रेग्युलर जमिनी आहेत ती आजही करून खातात, त्यांना कुणीही त्रास दिलेला नाही. ज्या सैनिकांनी सोडून दिलेल्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांनी काढलेल्या आहेत आणि त्याच सैनिकांच्या वारसांना आज तोंडाला पाणी सुटायला लागलं की बाबा जमिनी शेतकऱ्यांनी कसल्या आहेत, शेतकऱ्यांनी काढल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आज आंदोलन केलंय, आंदोलनात म्हणणं काय की बाबा कुठल्या तरी शेतकऱ्याचं ऐकून करणार, आणि जे यांनी करायला लावलं त्याही शेतकऱ्याचं 2-3 एकरचं अतिक्रमण आहे तिथं इरिगेशन मध्येच, त्यांचाही उदरनिर्वाह इरिगेशन मध्ये चालू आहे. आणि आमचं म्हणणं काय की बाबा शेतकऱ्यांना तुम्ही भांडा येण्याचा वादाचा प्रकार करण्यापेक्षा आमचं म्हणणं काय बाबा इरिगेशनकडे जाऊन तक्रारी करा. तुम्ही इरिगेशनला न्याय मागा, तहसीलदार ऑफिसला न्याय मागा, आणि मग तहसीलदार ऑफिस किंवा कलेक्टर साहेब जी सांगतील तो निर्णय मान्य असेल ना. जो बाबा कलेक्टर साहेबांनी सांगितलं, 3 गावचं अतिक्रमण आहे, हिंगणी गावचं अतिक्रमण आहे, पासवड्याचं अतिक्रमण आहे, राजवाडीचं हे अतिक्रमण आहे. तिथं विहिरी पडलेत शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याचा पोटाचा प्रश्न निर्माण होईल. शेतकऱ्याची जनावर आहेत, त्याची व्यवस्था करावी शासनानं, आणि शासनानं त्याची व्यवस्था केल्यानंतर काढून घ्यावं. आमचं काहीच म्हणणं नाही. बरं, ती एक दिवशी निघणारच आहे. गट नंबर 38 हा इरिगेशनचा अक्वायर गट आहे. ती काय कुणाच्या मालकीचा नाही, शेतकऱ्यांच्याही मालकीचा नाही, माजी सैनिकांच्याही मालकीचा नाही. फक्त माजी सैनिकांनी माजी सैनिक असा ह्याचा भाव करून त्यांच्या वारसाने ती ब्लॅकमेलिंग प्रकार चालू केलेला थांबवावा. आणि तो जो प्रकार चालू केलेला आहे तो बाबा दमदाटी करतात. तुम्ही कशासाठी दमदाटी करतात? तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे, लोकशाहीच्या मार्गाने तहसीलदार ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, इरिगेशन आहे, जलसंपदा खाता आहे, तिकडे जाऊन तुम्ही तक्रार करा ना. आमचं म्हणणं काय नाही त्याच्यावर. आमचं म्हणणं एकच आहे, बाबा तिकडे जाऊन सर तुम्ही न्याय मागा की कुणाचं तर भांडण, कुणाचं तर काहीतरी करून तुम्ही ह्याचा जर म्हणजे ही करत असला, म्हणजे वचपा काढण्याचा प्रकार करत असला तर हाही बरोबर नाही. प्रत्येक शेतकऱ्याने कष्ट केलेला आहे, प्रत्येकाने पैसे व्याजानं काढून, बँकेतनं पैसे काढून हा विषय म्हणजे मार्गी लावलेला आहे. शेतकऱ्यांनी जमिनी केल्या त्यावेळेस मी इरिगेशनच खायला दिलेल्या जमिनी आहेत, त्यांना सुद्धा त्यांनाही खायला दिल्यात. आमचं म्हणणं काय बाबा इरिगेशननं त्याच्यावर निर्णय घ्यावा. इरिगेशननं जर आम्हालाही भाडेपट्टा करून माहिती आम्ही द्यायला तयार आहे भाडेपट्टा, किंवा आमच्याकडनं जर अक्वायर केलं तर ठीक आहे, नसेल तर इरिगेशननं जर काढून घेत तर आमची शुभेच्छा आहेत त्यांना. आमचं काही म्हणणं नाही. पण त्याच्यावर शेतकऱ्याची उदरनिर्वाह, आज राजेवाडीतले 100 कुटुंब तिथं राहायला आहेत. पासवडा अख्खं गाव राहायला इरिगेशन मध्ये, हिंगणी गाव राहायला आहे तिथं. मग त्या इरिगेशनचा विषय का बाबा पक्की घर आहेत लोकांची, शासनाने त्याच्या घराची उपलब्धता करून दिला. आम्हाला अडचण काय ना, आमच्या लोकांना काही अडचण नाही. आणि माजी सैनिकांना ज्या जमिनी दिलेल्या आहेत, समजा त्या जी सैनिक करतात स्वतः, त्यांना कुणी डिस्टर्ब केलेलं नाही. ज्यांनी सोडून दिल्या पड होत्या जमिनी, ते आलीच नाही 30-30 वर्ष, काय काय गाव सोडून गेले 30-30 वर्ष. त्यांना जर आज कुणीतरी उचलून घेऊन ही जर निर्णय घेत असतील तर चुकीचा प्रकार आहे हा. आमचं एकच म्हणणं आहे की बाबा लोकशाही मार्गाने त्यांनी करावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आज जे तहसील कार्यालयासमोर जे उपोषण चालू आहे इरिगेशन मधलं, जी उपोषणला बसलेले आहेत गंगाराम चव्हाण म्हणा, महावीर चव्हाण, की ह्यांचं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे अधिकाऱ्यांना. माझं विनंती आहे, हे जे लोक आहेत हे मूळचे दरोडेखोर आणि चोरी करणारे लोक आहेत. हे शिरताव गावाहून यांना तडी पार केलेला आहे. हे पूर्वी शिरतावमध्ये दरोडेखोर आणि एक त्यांनी खून केलेला आहे, आणि ती खून करून ह्या राजेवाडीमध्ये 38 मध्ये इरिगेशन मध्ये राहायला आलेत. 40 वर्ष झालं. आणि त्यांनी काय केलंय, हे अशा बाबा चोऱ्या करणं, मोटरी चोरणं, शेतकऱ्याच्या केबल चोरणं, असा बराच प्रकार केलाय. ते वारंवार लोकांच्या लक्षात आलं. आणि म्हणून तो महावीर चव्हाण गावाने गेल्या 6 वर्षापूर्वी 10 वर्ष त्याला गावातून तडी पार केलता. तो आता 5-6 वर्षापूर्वी गावात आलाय. पुन्हा फिरून त्यानं चोऱ्या चालू केल्यात. तर ह्याचाही अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की बाबा हे जी उपोषणाला बसलेत हे खंडीदार आहेत,
आणि ही चोरीदार आहेत. ह्यांनी रात्री परवा दिवशी मला मेसेज केला की बाबा एक जणाकडे सांगितलं की तू 5 लाख दे, नाही तर तुझ्या आज आम्ही जमीन काढायचं आंदोलन करणार आहे. तर ही खंडी बी मागतात आणि मोटरा वगैरे तर केबला तर स्टार्टर ठेवत नाही त्यात. तर ह्याची सखोल चौकशी हो. आणि 2-3 वेळा त्याला चोरीच्या ह्याच्यात आपल्या पोलीस स्टेशन मध्ये आणला होता. पाठीमागे एक निंबोरे साहेबांनी त्याला बोलवलं होतं, अजून 2-3 PI त्याला बोलवलं होता. पुढऱ्यांच्या पाया पडून तो सुटून गेलेला व्यक्ती आहे. तर ही जी चौकशी हे थोतांड आहे सगळं. हे जे आज चाललंय उपोषण वगैरे हे एक नाटक आहे. हे खंडी स्वरूपाचं एक मूळ लागलेलं आहे ह्यांना. तर हे मूळ मान्य तहसीलदार पोलीस निरीक्षणला माझं की मूळ उपटून टाका, की ह्यांचं रेकॉर्ड पहिले चेक करा की हे बाबा खरंच शेतकरी आहेत का, ह्यांचं काय आहे नेमकं. तर हे पूर्वीपासून दरोडेखोर झालेलं कुटुंब आहे. तडीपार होऊन राजवाडीत आलेलं आहे. हे काय मूळच नाही कुटुंब. तर ह्याच्यावर सखोल चौकशी करून ह्याचा पूर्णपणे सखोल चौकशी करून ह्याचा निर्णय द्यावा. तुम्हाला ही माझं एवढं सांगणं आहे. ते खंडी मागितल्याचे तुम्हाला मेसेज आले, तुम्ही तक्रार करणार का? केलती ना 2-3 वेळा करणार का? आता आम्ही करणार आहे ना. काय पुरावे काय तुमच्याकडे? पुरावा माझी मोटरी चोरलेली आणि परवा दिवशी खंडीचे पुरावे काय? परवा दिवशी मला 5 लाख रुपये दे नसेल तर आम्ही तुझ्यावर. आहे का तुमच्याकडे काय तसं? हो आहे ना, 2 पोरं होते रात्री माझ्यासोबत. तेव्हा तो मला 5 लाख रुपये दाखवून समोर आलता ना. तो गावात येऊन मला 4-5 लाख रुपयाची खंडी द्या नसेल तर तुमच्या आज आम्ही आंदोलन आहे. आम्ही म्हणलो बाबा तुला काय ते करायचं ते कर. तुम्ही खंडी मागितल्या कारवाई करणार का त्यांच्यावर? करणार ना आम्ही कारवाई. काय कधी कधी गुन्हे दाखल? गुन्हे आज आम्ही आलोय. आज आम्ही भेटून जाणार आहे साहेबांना, एक अर्ज देऊन जाणार आहे की बाबा सखोल ह्यांच्यावर चौकशी करा आणि ह्यांचा रेकॉर्ड तपासा. ही मूळचे चोरी आहेत आणि आता ह्यांची चोरी आम्ही तिथं आपले हे क्वारंटाईन पडलं होतं कोरोना त्यावेळेस आम्ही एक वस्ती तिथे घातली. नाहीतर आधी तिथं कोण नव्हतं राहायला, नाहीतर हे रातभर चोऱ्याच करत होते. माझी वस्ती तिथे केल्यामुळे ह्यांच्या चोऱ्या आता मला ती दिसायला लागल्यामुळे गावातल्या लोकांना सांगून ह्यांच्या चोऱ्या बंद झाल्या. त्यामुळे आता ह्यांचं लय अवघड झालंय. म्हणून ह्यांनी आता एकच पर्याय चालू केला का जमिनीचं भ्या घालणे आणि पैसे मागणे. त्या वीर शहीद जवानाच्या पत्नीच्या अशा आरोप आहेत की गावातील तुमच्या काही धनदांडगे मंडळी आहेत, प्रतिष्ठित आहेत, ज्यांनी पद भोगले, त्यांनी अतिक्रमण केले, अशी लोक आम्हाला त्या जमिनीमध्ये जाऊ देत नाही, असे राज्याचे आरोप. नाही, त्यांची मूळची जमीन आहे सातबाऱ्यात. तुम्ही ती पण चौकशी करा की बाबा त्यांनी अतिक्रमण तुमच्यावर केलं हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही सखोल चौकशी करा ना. त्यांचा सातबारा आहे मूळच्या वाडवल्लापासून रेकॉर्ड आहे त्यांचं की बाबा त्या जमिनी त्यांच्या आहेत. त्या बरं ह्यांनी हे 30 वर्ष तिथं नाहीच, चिलारी उगवलेल्या. त्या चिलारी उगवलेल्यामुळे त्यांनी त्यांच्या जमिनी लगत 7-12 लगत जमीन असल्यामुळे त्यांनी ती पूर्ण वहिवाट करून आज 7-8 लाख रुपये खर्च करून गाळ वगैरे भरून विहिरी करून ही केलेले आहे. ते गोरगरिबांचं गळ दाबण्याचा प्रयत्न करतात असे त्यांच्या आजीचे ते आरोप आहेत. नाही, हे काय प्रकार चुकीचा आहे. हे तुम्ही मॅडम चौकशी करतेलच बाबा कोण दंडदान करते, त्यांचं रेकॉर्ड काय, ती लोक काय आहेत बाबा, ती खानदानी शेतकरी आहेत. त्यांनी इरिगेशनला जमिनी दिल्या पूर्वी, त्यांच्या आजोवडिलांनी त्या तलाव्यात कामं केलेले आहेत, पाटबंधाऱ्यात बांधकाम तेव्हापासून ते येत आहेत. आणि ही जमिनी पूर्वी त्यांच्याच आहे. त्या फक्त ती चिलारे वगैरे त्यांची वहिवाट नसती, पोरं करतो गेली नव्हती म्हणून ती पडीक होती. आता त्यांनी ती दुरुस्त केले. त्यांना दुरुस्त केल्यामुळे हे जे लोक आहेत जे काय डोक्यात भ्रम घालणारे बाबा काय लोक आहेत ते त्यांना उठवून बसून हे प्रकार घडवतात. दुसरं काय प्रकार नाही तिथं. हे आंदोलन चाललंय फक्त खंडणीसाठी चाललंय? हा, आंदोलन हे खंडी आणि त्या खंडीतले जी गडी आहेत तीच चौकशी करा आमचं म्हणणं आहे. आणि हे जे बाबा सचिन वकील आहेत, थोर वकील, ह्यांचं काय झालंय हे काय ह्यांच्यावर एक गावात एक गरीब व्यक्तीचा एक प्लॉट ह्यांनी बळकवला आहे आणि त्याची केस आज बोर्डावर आहे. आणि त्या केसमध्ये माझी सरपंच ही कोडलकर आम्ही साक्षीदार आहे. पण आम्हाला कुठे तर दाबायचं म्हणून हा उद्योग ह्या बाबा ह्याच्या सैनिकाला उठव, ह्याच्या सैनिकाला उठव म्हणून असले प्रकार चालू केले त्यांनी. जमिनीमध्ये तुमचं पण अतिक्रमण आहे का? कुठलं? आमचं 7 बार आहेत. आमचा रेग्युलर 7 बार आहे आणि आमच्या लगतला जी जमिनी आहेत त्या आम्ही काढलेल्या आहेत ना. इरिगेशन 38 नंबर हा 1000 जवळजवळ 700-800 एकरचा गट आहे. म्हणजे काय 2-3 एकरचा गट नाही. 38 नंबर हा गट जवळजवळ हजारो एकर आहे. त्या हजारो एकर मध्ये जवळजवळ 100 कुटुंब राजवाडीतली रोजगार करतात. वापराकरता जमीन आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा 7 बार आहे. आमच्या 7 बाऱ्या लगतची जमीन आहे ती पण आम्ही वायवाटलेली आहे. किती वर्षापासून खातायची? ते आम्ही आमचं पूर्वी वडिलापासून चालू आहे, वाडवडिलापासून.